म्हणजे तुम्ही कशाबद्दल बोलताय? वा, तारा यालाच म्हणतात वेड पांघरून पेडगावला जाणे. खरंच माहिती नाही तुला काय चाललंय ते? हा, तुला माहित होतं ना जगन्नाथ तिथे परीक्षक म्हणून येणार आहे ते? नाही माई, मला ह्याबद्दल काहीच माहित नव्हतं. हो, कसला भोळेपणाचा आवंटे ही. खरंच तुला माहित नव्हतं? हा, तुम्हाला काय वाटलं ग, या भैरवी वजेला मूर्ख बनवणार तुम्ही? तुमचं प्लॅनिंग मला कळत नाहीये. जगाला ओरडून ओरडून सांगायचंय ना तुम्हाला की मुळात ताराचा आवाज ताराचा नाहीये, तो सावलीचा आवाज आहे. हाच प्लॅन आहे ना तुमचा? नाही माई, जगन्नाथजी तिथे येणार आहेत किंवा त्यांच्या मनात काय सुरू आहे याबद्दल मला काहीच माहित नव्हतं. तिथे ते आले आहेत हे त्यांना समोर बघितल्यावर मला कळलं. एक नंबरची खोटारडी आहेस तू. माई, मी विठुरायाची शपथ घेऊन सांगते, मी खोटं नाही बोलत आहे. मला याबद्दल खरंच माहित नाहीये. ठीक आहे, मानलं. काय वाटतं, विठ्ठलाची शपथ नाही ना खोटे खाणारी? बर, ए कुठे निघालीस? ठीक आहे, मान्य, तुला यातलं काही माहित नव्हतं, या सगळ्यात तुझा काही हात नाही. पण शेवटी हे सगळं केलं कुणी? तुझ्या मानलेल्या बापाने केलं ना हे सगळं. मग आता त्याची शिक्षा तर द्यायला लागेल ना. बापाची शिक्षा लेकीला. मग आता तुझी शिक्षा ही आहे, आता या सुनसान जंगलात तू एकटीनं जायचंस. म्हणजे ना, त्या भैरवी वजेच्या चेहऱ्यावरचा जो काही रंग उडाला होता ना, बघण्याजोगा होता. तू मिस केलंस. नाही, छान आहे. पण मला एक कळत नाही जगन्नाथ, म्हणजे तारा तुमच्या समोर उभी होती, तुम्ही तिला विदाऊट माईक गायला लावलं, मस्त फसली होती जाळ्यात ती. ताराला गाता येत नाही हे माहीत असून सुद्धा तिचं बिंग फोडण्याची एवढी छान संधी तुम्ही गमावलीत कशी? आणि नुसती संधी नाही गमावली तर तिला फायनल राऊंडला सुद्धा पाठवलं. एक मिनिट, तुम्ही जे हसताय म्हणजे तुमच्या डोक्यात नक्की मोठं काहीतरी शिजतंय, बरोबर? अलका, शत्रूला कधी सावध करायचं नसतं. त्याच्या आत्मविश्वासाचा जो पतंग आहे ना, त्याला हवा द्यायची खूप. मग तो चुका करत 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 असा उडत जातो उडत जातो उडत जातो. आणि एका बेसावत क्षणी तो पतंग कापायचा. कळलं? तुमचं हे सगळं बोलणं ऐकून मला वाटतंय तुमचा पुढचा प्लॅन रेडी आहे. रेडी नाहीये, तयारी सुरू आहे. कारण काय आहे ना, भैरवी वजेने त्या ताराचं आयुष्य खूप हुशारीनं उभं केलेलं आहे. त्यामुळे तिच्या इमारतीची एक वीट काढून होणार नाही. ती अख्खी बिल्डिंग ढासळली पाहिजे. म्हणजे जगाला दाखवता येईल की भैरवी वजेची ही बिल्डिंग आतून कशी पोकळ होती. नाही, हे सगळं ठीक आहे, पण आज सावलीचं काय होईल त्याचा विचार केलाय? त्रास होईल लेकीला. होऊ दे, हो, होऊ दे. अंगावरची जखम स्वच्छ करताना त्रास होतो, तिलाही होईल. कळलं ना? आतापर्यंत तिच्या डोळ्यातलं पाणी बघून शांत बसायचो, पण त्याचा काही फार फरक पडला नाही. तिचं दुःख काही कमी झालं नाही, वाढत गेलं. एकदा तिच्या समोरचा हा डोंगर फोडला ना दुःखाचा, मग काही नाही करावं लागणार. बाकी तो आहेच. देवा, बारीक लक्ष ठेवा. हॅलो सोम, आलात का घरी तुम्ही? सावली का? हा बरं, ठीक आहे, मी बघतो. हां.
सारंग सरांचा फोन. हॅलो. हॅलो सावली, सोहम आणि बबलू घरी आले. तू का नाही आलेस त्यांच्यासोबत? सारंग सर, ते माहींचं ना थोडं महत्वाचं काम राहिलं होतं, म्हणून त्याने थांबवून घेतलं मला. मग तू कशी येणार आहेस? त्या सोडणार आहेत घरापर्यंत? घरापर्यंत म्हणजे हो वाटतं. ठीक आहे, असू दे, सोड. मी गाडी पाठवतो. सारंग सर सोडतील त्या, तुम्ही नका काळजी करू. आणि काही लागलं तर मी कळवेन ना तुम्हाला. मॅडम, मी ओळखतो तुम्हाला. तुम्ही काहीही करू शकता. मागे पण व्रत करायला एकट्याच गेल्या होता. एकतर मला माहिती असतं मी करू दिलं नसतं, नाहीतर सोबत तरी आलो असतो. मला सवय आहे सारंग सर. तुम्ही माझी एवढी काळजी का करताय? का नको करू काळजी? मित्र आहोत ना आपण. काळजी करण्याचा अधिकार दिलाय आपण एकमेकांना. आणि फक्त मीच करतो का काळजी? तू पण तर माझी काळजी करतेस ना. मागे माझ्या हाताला लागलं होतं तेव्हा कशी ओरडली होतीस माझ्यावर. दादा हळद घेऊन ये. सावली, घाबरू नको. तुम्ही गप्प बसा. तुमचं लक्ष कुठे असतं? 2 मिनिटं थांबला असता तर मी कापून दिलं असतं ना. बरं, ते राहू देच. भैरवीजी कुठे आहेत? काय? हॅलो सावली, अगं मी तुला काहीतरी विचारतोय. भैरवीजी कुठे आहेत? आहेत ना सोबत? त्यांचं महत्वाचं काम होतं ना, म्हणून त्या. थांब, मी येतो तिकडे. नाही नको, मी येईन रिक्षाने.